पूर्णा येथे पाण्याच्या टाकीत बांधकामासाठी विद्युत वाहिनीवर कंत्राटदाराने टाकला आकडा। पूर्णा शहरातील धक्कादायक प्रकार, महावितरणच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष। पूर्णा शहरातील नगर परिषदेच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामात सर्रास वीज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। कंत्राटदाराने थेट विद्युत वाहिनीवर आकडा टाकून बांधकामासाठी वीज वापरल्याचे उघड झाले। त्यामुळे महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आता संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले। पूर्णा नगर परिषदेच्या 80 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरातील 4 ठिकाणी मोठ्या पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहेत। त्या ठिकाणी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रासाठी व्हायब्रेटर, मिक्सर, ड्रिल मशीन आदी यंत्रासाठी थेट वीज वाहिनीवरून वीज घेतली जात असल्याचे समोर आले आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून ही वीज चोरी सुरू असल्याची माहिती असून महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। सामान्यावर कारवाई मग नागरिकावर का नाही असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे। नागरिकांचा सवाल आहे की एखाद्या सर्वसामान्य नागरिक वीज चोरी करताना आढळल्यास त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला जातो, मग नगर परिषदेच्या कंत्राटदारावर मात्र महावितरण मौन का बाळगते। संबंधित कंत्राटदार हा एक प्रभावी लोकप्रतिनिधीच्या जवळचा असल्याची चर्चा असून त्यामुळे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची कुजबूज शहरात सुरू आहे। नागरिकांनी महावितरण नगर परिषदेकडे तातडीने लक्ष घालून संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या प्रकारात महावितरण आता काय भूमिका घेते याकडे आता पुणेकरांचं लक्ष लागलंय। पूर्ण्याहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा। Thanks for watching Ekmat Digital.